रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। काही दिवसांपूर्वी रत्नागिरी टुडेने मारुती मंदिर येथे बेकायदेशीरपणे पार्क करून उभ्या असलेल्या जाहिरात वाहनाची बातमी दाखवली होती। विशेष म्हणजे पोलिसांच्या समोर काही दिवस हे वाहन उभे होते, तरी देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नव्हती। अखेर रत्नागिरी टुडेने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि संबंधित वाहनधारकाने हे वाहन त्या जागेवरून हटवले। मात्र पुन्हा हे वाहन गुरुवारी जयस्तंभ येथील रिक्षा स्टँडच्या बाजूला रस्त्यावर पार्क करून उभे असलेले आढळले। या ठिकाणीही हे वाहन कित्येक तास उभे ठेवण्यात आले होते। दरम्यान रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांनी वाहनधारकाला रस्त्यावर वाहन पार्क करू नका, पोलिसांकडून दंड आकारला जाईल असा सल्ला देखील दिला। मात्र वाहनधारकाकडून जयस्तंभ चौकात ट्रॅफिक पोलीस असून देखील बिनभोभाटपणे हे वाहन पार्क करून उभे ठेवण्यात आले। त्यामुळे शहरात भर रस्त्यात वाहतुकीला अडथळा होईल असे वारंवार बेकायदेशीरपणे पार्क केले जाणारे वाहन नेमके आहे तरी कोणाचे असा प्रश्न हा प्रकार पाहणाऱ्या सर्वांनाच पडला आहे। विशेष म्हणजे या जाहिरात वाहनाच्या मालकावर ट्रॅफिक पोलिसांचा वरदहस्त आहे की वाहनधारकाची मुजोरी सुरू आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे।